आजची माझी रेसिपी अहो किती एन्जॉय करत खातात आहेत बघितलं. खूप आवडली त्यांना. मदत करण्यास तयार होते मला. आग्रह इतका होता आत्ताच बनव. म्हटलं नाही, मी थोड्या वेळाने बनवणार, मी आराम करणार. त्यांनी शोधून काढले मटार फ्रीझरमधनं. ते फ्रीझरमधले असल्यामुळे एका भांड्यामध्ये त्यांनी घेतले आणि पाणी घालून भिजत ठेवलेत नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी. बटाटे सोलून ठेवलेत. सर्वच जण माझ्याशी मला मदत करण्यास तयार होते. नंतर मग मी उठले पटकन आणि कढई ठेवली. तेल घातलं, जिरं, लसूण, आलं, मिरचीचं वाटण घातलं, मटार घातलेत आणि एक वाफ आणली आणि स्मॅचरने स्मॅच करून घेतली. तर एक एक बटाटा घालून त्याच्यामध्ये छान स्मॅच झाले. मग नेहमीसारखे आपले मसाले तिखट, हळद, जिरं पावडर, धने पावडर, मीठ, साखर आणि जरा मॅगी मसाला घातला, छान लागतो. कोथिंबीर घातली आणि परत ते बनवायला बसले. काय कसं बनवू करून बनवून दिले मला. तोपर्यंत मी मैदा घेतला, थोडासा रवा घातला, मीठ घातलं, तेल घातलं आणि मटार आणि कोथिंबीरचं मिक्सरमध्ये बारीक केलेलं त्याने मी भिजवून घेतलं. त्याच्या दोन छान पातळशा चपात्या लाटल्या आणि त्याच्यावर पीठ भुरभुरलं. परत एक पळी तेल घातलं, दुसरी पोळी त्याच्यावर ठेवून घेतली. परत थोडंसं लाटलं आणि साईडच्या कडा ज्या आहेत त्या कट केल्यात. परत मधनं एक भाग करून घेतला आणि त्याचे 4 भाग करून मस्तपैकी त्याच्यामध्ये तो रोल ठेवून घेतला आणि वेगळ्या आकारात बनवलं बघा. जरा या सगळ्या कडा दाबून घेतल्या म्हणजे पक्क्या आणि त्याला मी काटा चमच्याने आकार दिला. खूप छान दिसत होतं. आजची ही माझी रेसिपी आहे. समोसा म्हणा, करंजी म्हणा, सगळे प्रकार केले मी तेवढ्याच याच्यात 4 सगळे. मटार आहेत तोपर्यंत तुम्हीसुद्धा बनवा. बाजारातले संपले तरी फ्रीझरमध्ये असणारच. नक्की बनवा ही रेसिपी.